नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या केशराचा पाऊस या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक छानसा, सुंदरसा आणि माझा आवडता लेख आपण सोबत अभ्यासू. मोराचे दिवस. सर लिहितात, मार्गशीर्ष आला की सुमित्राचं कल्याणवरून एक पत्र येतं. लिहिलेलं असतं, मी येणार आहे रे तुझ्या जंगलामध्ये भटकायला तुझ्या बरोबर. ती आली की माझं घर उजळून निघतं. मा म्हणते, सुमित्रा येणार वाटतं. आणि ती अशीच तिन्ही सांजा घरी येते. ती येताच मला दिवे लागणीची आठवण होते. प्रीती कुंजात बसून आम्ही आभाळातल्या गुरु आणि शुक्राच्या चांदणीकडे पाहत असतो. एका पाखराचा करुण रव आसमंतात भरलेला असतो. तेव्हा ती माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहते. हरिणीच्या डोळ्यांनीच विचारते, कुठलं रे हे पाखरू? मी सांगतो, रातवा. किती छान आहे ना नाव, बितवासारखंच वाटतं. जन्मोजन्मी ज्यांची प्रीत सफल होत नाही ती या पाखराच्या रूपाने जन्माला येतात. आणि आमचं भटकणं चालू होतं. रोज एका नवीन वनमार्गावरून. आज मोहरान, उद्या चारूबन, मग वेळूवण, तर कधी नदीकाठच्या चंद्रवनात. आम्ही विहंगावलोकन करीत चालत असतो. प्रत्येक पाखराच्या हालचालीबरोबर तिची नेत्रपल्लवी उडत असते. जणू ती पाखरं तिच्याच डोळ्यात नाहीशी होत असावीत. रस्त्याने जाताना वाटेवर दिसलेली पाखरांची पिसे गोळा करायचा तिचा छंद. मी तिला नेमकी पिसांची स्थळं दाखवतो. ती विचारते, तुला कसं रे माहिती आहे? मी मात्र गप्प बसतो. कारण त्या जागा बहिरी ससाण्याने पाखराचा वेध घेतल्यावर त्यांची पिसं सोलावयाची जागा असते. पाखरांची वेदीच ती. ही पिसं गोळा करताना पाखरांची वेदना मला होते. पिसे वाऱ्याच्या झुळकीने भुरूभुरू उडत लांबवर जातात. काही आभाळात उडू लागतात. सुमित्राची धावपळ आणि गिरकी बघण्यासारखी असते. मला ती देखील एका सुंदर पिसासारखी वाटते, मयूरपंखासारखी. तिच्या मखमली पिशवीत किती रंगांची पिसं जमविलेली असतात. निळी, पिवळी, जांभळी, किरमिजी, अबोली, अशा कितीतरी रंगांची. आणि तिनं आपलं घर जणू काही या पिसांनीच बांधलं आहे. माझ्या मनात तिच्यासाठी मी केव्हाच घरटं बांधून ठेवलं आहे. ती मात्र मंदिरातल्या निळ्या झुंबरात घरटं बांधून त्यामध्ये बसली आहे. कोणाची वाट पाहते? आज आम्ही मोर पाहायला मोर माथ्यावर गेलो. जिकडं तिकडं हिरवंगार गवत पसरलेलं. त्यांची फुलं एखाद्या मोर पिसासारखीच मुलायम वाटायची. सुंदर करू वृक्ष जिकडं तिकडं विखुरलेले. रात्री मोर बसण्याची ही झाडं. झाडांच्या फांद्या एखाद्या प्रार्थनामग्न बाहूसारख्या आभाळाकडं पसरलेल्या. जादूगाराच्या एखाद्या सुंदर हातासारख्या. कुणाला बोलावित आहेत त्या? दिवस मावळताच पंखांचा झपझप आवाज करीत मयुरी त्या झाडावरील फांद्यांवर जाऊन बसे. दुबळे पंख घेऊन पिलंही टप्प्याटप्प्यांनी फांद्यावरून आईकडे जायची. त्यांचं ते उडणं देखील कौतुकासारखंच. एका उंच वृक्षावरून मोर अलगद मयुरी शेजारी स्थिर झाला. सारी एका हारीनं बसलेली. सोनेरी आभाळाच्या पार्श्वभूमीवर रेखलेल्या त्या मोरपंखी सुंदर दृश्याकडे आम्ही पाहत होतो. मोरमग्न सुमित्राकडे पाहत मी म्हणालो, शेकडो वर्षांपूर्वी इथं आबादी होती. आता हे गाव उजाड झालंय. या उद्ध्वस्त गावाच्या कुरूप खुणा हिरव्यागार तोरण वेलींनी झाकून टाकलात. पण राणीचा महाल मात्र अजूनही उभा आहे. त्या जंगलवेडीला राजाने हा महाल बांधून दिला होता. महालातून चोहो बाजूने खोऱ्यातील जंगलाचं दर्शन व्हायचं. वर्षा ऋतूत नदीच्या वाहण्याचं अखंड गीत ऐकू यायचं. चांदीच्या पाटासारखे सुंदर जलप्रपात दिसायचे. कडे कपारीतून उगवलेल्या नाजूक केळीची पानं मनोहर दिसायची. थंडी इतकी पडायची की दव गोठून बर्फ व्हायचं आणि एखाद्या हिम प्रदेशाची आठवण व्हायची. जंगल एखाद्या प्रार्थना मंदिरासारखी भव्य दिसायची. वारा वाहू लागला की सारं जंगल कुजबुजू लागायचं. वाऱ्याच्या झुळकीबरोबर अनेक वनस्पतींचा संमिश्रित गंध यायचा. मावळत्या सूर्याची किरणं वृक्षाच्या छतावर पडली की ती सोन्यासारखी चमकू लागत.
राणी राजाबरोबर रोज मोर पाहायला जायची. मोर तिला खूप आवडायचे. रोज त्यांना ती चारा टाकी. मोर नंतर रानामध्ये चरायला जाईनासे झाले. त्या महालाभोवतीच राहू लागले. राणीच्या भोवती ती सारी जमत. मोर पिसाऱ्याच्या स्पर्शाने ती पुलकित होई. केकावलीने आनंद विभोर होई आणि ती जंगलवेडी झाली. मोराच्या कळपात ती राहू लागली. मोर पिसाऱ्यांनी केलेली वस्त्र ती नेसू लागली. तिने महाल सोडला. ती मोरासारखं नृत्य करू लागली. रान वाटेनं चालली की सारी मोरांची पिलावळ तिच्या मागोमाग जाऊ लागे. त्यांना त्यांच्या खऱ्या आईचा विसर पडला. ती मोराची आई झाली. रात्री आभाळाकडे पाहत ती मुलायम अशा मोरपिसावर झोपली की आकाशातील चांदण्या तिला मोरपिसावरील डोळ्यांसारख्या दिसत. स्वप्नात ती आभाळातील मोराबरोबर फिरू लागली. तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन एक नागराज तिचं अनुसरण करू लागला. एखादं गुप्तधन सांभाळावं तसं तिला तो राखू लागला. रात्री ती झोपली की तिच्या भोवती संरक्षणाची मोरमाळ असे. थोडी जरी धोक्याची चाहूल लागली की तो मोर माथा मोराच्या केकावलीने गुंजून जायचा. ही लोककथा सुमित्रा एकचित्ताने ऐकत होती. ती म्हणाली, शतके गेली, त्या अस्पर्श जंगलात यापूर्वी कोणी आलंही नाही. मग आपणालाच इथे यायची इच्छा का व्हावी? आपण यदृच्छेने आलो आहोत का? पुनर्जन्म असतो का? मला हा सारा परिसर पाहून गतजन्माची आठवण होऊ लागली. कोण होतीस तू? ती म्हणाली, या महालात राहणारी जंगलवेडी. आणखी काय आठवतंय? तू? मी राजा होतो का? नाही, माझं अनुसरण करणारा सर्पराज होतास. एकदा तू मला दंश केलास, पण मी तो पचविला. सारे पाय एखाद्या देवदंड झालेल्या रोग्याप्रमाणे दिसू लागले. सुंदर पावलाची स्वप्न पाहतानाच त्या नागराजाचा विळखा माझ्या भोवती पडला. पण तू आवाज मात्र मोरासारखा काढत होतास. सर्पांना पुनर्जन्म नसतो, मी सांगितलं. अगोदर तू मोराच्या जन्माला आलास आणि आता माणसाच्या. सुमित्रा, हे सारं वेड्यासारखं काय बोलतेस? काय म्हणालेस? या साऱ्या पुनर्जन्माच्या गोष्टी सांगते आहेस तू. माधव, अरण्यात आलं की माझं असंच होतं. अरण्य पूर्वजन्माची आठवण करून देत असावीत का? आम्ही परत निघालो. परत जाताना वाटेवरून रातवा पक्षी घात उडताना दिसे. अरण्यात ग्रह ताऱ्यांच्या मंद प्रकाशात देखील दिसू लागतं. त्या अंधुक प्रकाशात संगमरवरी, सालीची, करूची झाडं दिसत होती. त्यांच्या एकूण निष्पर्ण आकारामुळे आम्ही मोहित झालो. हिमवर्णाचं काष्ठशिल्प असते. सुमित्रा म्हणत होती, आता पुन्हा या पुनर्जन्माच्या गावी कधी येईन हे मला माहिती नाही, पण या पुरातन करू वृक्षाच्या सालीवर आपण एक कविता लिहूयात. जुलै महिन्यामध्ये पाऊस पडू लागला की जंगलामध्ये मोराची केकावली ऐकू यायची. जिकडं तिकडं हिरवंगार गवत आलेलं. अशा वेळी मयूरवेडी सुमित्रा आणि मी जंगलातल्या वाटेने जाऊ लागलो की मोर समोर नाचताना दिसायचा. 4-5 मयुरी उंच गवतातून माना काढून मोरमग्न उभ्या असलेल्या दिसायच्या. जंगलात मोर नाचताना पाहण्यात मोठा आनंद असतो. जरा आडोशाला उभं राहून ते मयूर नृत्य आम्ही पाहत असू. लांब शेपटीचा पसारा, मोरपंखी व्हायचा. पंख कितीतरी तऱ्हेने तो हलवायचा. समोरून पाहिलं तर सहस्रावधी डोळे दिसायचे. मागून पाहिलं तर विदभर शेपटी स्पंदन पावताना दिसायची. झंकार ऐकू यायचा. गोल पिसारा मागे पुढे व्हायचा. त्याची विलक्षण थैथै चालू असायची. मख्ख मयुरी जागेवरून किंचितही हलायच्या नाहीत. कित्येकदा जंगलात मोर एकटाच नाचताना दिसे. आजूबाजूला मयुरी नसायच्या. अशा वेळी सुमित्रा मयुरीच्या पावलाने त्याच्याकडे जायची. त्या नृत्यमग्न मयुराच्या पिसाऱ्याला मागून हळूवार स्पर्श करायची. तिच्या अस्तित्वाची दखल मोराने कधी घेतली नाही. गतजन्मी सुमित्रा मोरकुळात तर जन्माला आली नसावी. कल्याण होऊन या दिवसातच ती मोर पाहायला यायची. तिने या लोककथेचा ध्यास घेतला होता की मोर नाचू लागला की त्याला आपल्या कुरूप पायाची आठवण होऊन आसव ढाळू लागतो. ती आसव मयुरी अलगद प्याली की तिला गर्भ राहतो. दुःखातूनच जन्माचा उगम होतो का? परंतु असं दृश्य आम्हाला कधी दिसलं नाहीच.
कित्येकदा जंगलात गेल्यावर आम्ही पावसात ओलेचिंब होऊन परत येत असू. अशी सुमित्रा ओली झाली की ती मोर मग्नतेने गाऊ लागत असे. आमच्याकडे पाहून मा म्हणे, अरे अशी ती रोज पावसात भिजली तर आजारी पडेल. मा, इथं येते ते आजारी पडायलाच. मायेची माणसं असताना आजारी पडण्यातही एक सुख असतं नाही का? तुझ्या हातची जडीबुटीची औषधं, तुझी धावपळ. मयुरी जंगलात अंडी द्यायला निघून गेल्या. वनाभोवतालच्या अग्निरेषेत झाडं नसायची, नुसतीच झुडपं आणि गवत वाढलेलं. जिथून मयुरीला चोहबाजूचं सहज दिसे अशा ठिकाणी जमीन विखरून पाना काड्याचं घरटं ती बांधत असे. त्यात साई रंगाची 5 अंडी घाली. कित्येकदा आम्ही मयुरीची अशी घरटी शोधत जंगलात भटकत असू. अशी घरटी शोधण्यात मोठा आनंद असतो. एखाद्या गुप्तधनाप्रमाणे ती आम्ही दिवसेंदिवस शोधत असू. घरटं दिसल्यावर सुमित्राचा चेहरा आनंदाने मोर विभोर व्हायचा. पण हे सारं दुरूनच. शेवटचे 1-2 दिवस मयुरी वसू बसे, म्हणजे अंड्यातून पिलं बाहेर येण्याची वेळ. अशा वेळी ती अजिबात घरटं सोडत नसे. जणू वसुंधरेला घट्ट बिलगून बसे. अन्न पाण्याचा त्याग करून जणू जन्माचा सोहळा साजरा करे. वसू बसण्या अगोदर मात्र सुरुवातीच्या दिवसात ती मोठी सावध असे. जराशा देखील सावटीने मानेवरील पिसं फुलत आणि हळूच घरटं सोडून ती निघून जाई. असं पुन्हा पुन्हा घडू लागलं तर मयुरी कायमचं घरटं सोडून निघून जाई. आम्ही कधी तिचा असा अंत पाहिला नाही. एकदा मयुरी घरटं सोडून चरायला गेली की एखादा तास परत येत नसे. अशा वेळी आम्ही डोळे झाकून जमिनीवरील घरटं शोधून काढण्याचा खेळ खेळत असू. सुमित्राच्या बोटांना विलक्षण स्पर्श ज्ञान होतं. ती बरोबर घरटं शोधून काढे. केकावली ऐकू येईनाशी होई. मोर उदासपणे आपली मान पिसात घालून झाडावर बसलेले असत. ज्या क्षणाकरिता एवढा सुंदर मोर पिसारा वाढविला होता त्याचं कार्य झालं होतं. मयुरी आपली पिलं वाढवत होती. मोराची सुंदर पिसं गळून झाडाखाली पडू लागली. अशी पिसं गोळा करीत आम्ही जंगलभर भटकत असू. मला मोर वृक्ष माहिती होते. नेमका तिथे जाऊन मोर पिसं गोळा करू लागलो तर सुमित्रा धावत यायची, म्हणायची, माधव तुलाच कशी दिसतात रे पिसं? आणि अक्षरशः माझ्या हातून ती हिसकावून घ्यायची. मयुरी आपल्या इवल्यांच्या पिलांना घेऊन जंगलात चरायला जात असताना रस्ता ओलांडू लागली की ती पिलं हारीने तिच्या मागोमाग जातानाचं दृश्य मोठा अभूतपूर्व दिसे. एकदा घरटं शोधित असताना मयुरी घरट्यातच मरून पडलेली आम्हाला आढळली. अंडी उभवताना ती मृत झाली होती. अंडी मोजली तर 5 भरली. ती सारी घरी आणली. कोंबडीच्या उभे खाली ठेवली. 30 दिवसांनी अंड्यातून क्षीण असा आवाज येऊ लागला. पिलं अंड्यातून बाहेर कशी येतात या निरीक्षणातच सुमित्राचे दिवस जात होते. आतील पिलं इवल्याशा चोचीने हळुवार कवच फोडून ची ची करत बाहेर पडू लागली. तेव्हा त्यांना द्विज का म्हणतात हे कळलं. एकदा त्यांचा जन्म अंड्याच्या रूपाने झालेला, दुसरा जन्माचा सोहळा अंड्यातून बाहेर यायचा. सुमित्राच्या मागोमाग ती सारी पिलं जायची. त्यांना वाटलं सुमित्राच त्यांची आई आहे. ती त्यांना पार जंगलातल्या वाटेने घेऊन जायची. सारी पिलावळ तिच्या भोवती चरायची. एकदा एक मोरखार आभाळात उडताना तिचा आवाज पिलांनी ऐकला. तशी ती सारी पिलं सुमित्राच्या कुशीत शिरली. बाहेर यायलाच तयार होईनात. तेव्हा तिनं सारी पिलं कुडत्याचा पदर करून त्यामध्ये आणली. असे हे मोराचे दिवस आता संपले. एके दिवशी सुमित्रा या साऱ्या मोर आठवणी घेऊन कल्याणला निघून गेली. मित्र हो, हा छानसा लेख सर इथे संपवतात. सरांच्या एकूण साहित्यामध्ये मोराविषयी अमाप माहिती वाचायला मिळते. प्रत्येक लेखाचं वैशिष्ट्य वेगळं. प्रत्येक लेखामधला मोर आपल्याला वेगळा भेटतो. या मोरांच्या अनुभवांना हाताशी घेऊन गुंफलेली कथा तुम्हा सर्वांना कशी वाटली हे मला नक्की कळवा. ही कथा ज्या पुस्तकामध्ये लिहिली आहे, केशराचा पाऊस, हे पुस्तक शब्द निरंतराच्या ऑनलाईन बुकस्टोअरमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही बुकस्टोअरला भेट द्या आणि सहजपणे हे पुस्तक मागवून घ्या. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या सुंदरशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत
आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.